उपवास असला की नेहमीचेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, म्हणून आपण आज आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची इडली करणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी भगर टाकली, अर्धी वाटी साबुदाणा टाकून मिक्सरला बारीक असं पीठ करून घ्यायचं। पीठ करून झाले की नंतर यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं आणि 1 वाटी पाणी टाकून मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं। मिक्सरला बारीक फिरून झाले की एका भांड्यामध्ये इडलीचं पीठ काढून घ्यायचं आणि चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं। नंतर यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं। 10 मिनिटांनंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 1 इनोचं पॅकेट टाकून चांगलं मिक्स करायचं। इडलीच्या साच्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि इडलीचं पीठ यामध्ये भरून घ्यायचं। संपूर्ण इडलीच्या साच्यामध्ये इडलीचं पीठ भरून झालं। इथं गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं होतं, यामध्ये साचा ठेवून 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं। तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात खोबरं, शेंगदाणे, मिरची, दही आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक अशी चटणी वाटून घ्यायची। चटणी वाटून झाली की नंतर यामध्ये गरम गरम तेलाचा तडका टाकायचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं। वरून चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं। तर आपली इडली बरोबर खाण्यासाठी चटणी पण तयार आहे आणि 10 मिनिटं झाली तर आपली इडली पण तयार आहे। थंड करून घ्यायचं आणि हळूच अशी इडली काढून घ्यायची। तर अगदी मऊ लुसलुशीत अशी उपवासाची इडली तयार आहे। तुम्ही पण या आषाढी एकादशीला या पद्धतीने नक्की उपवासाची इडली करून बघा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।